नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे। तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य सरकारने आणलेली आहे आणि त्याची जी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया देखील आता चालू झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर त्यांनी याच्यामध्ये जे काय थकीत कर्जदार असतील त्यांच्यासाठी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, त्यानंतर OTS वन टाइम सेटलमेंट करणार आहेत, एक वेळ समझोता, आणि त्यानंतर जे नियमित कर्जदार असतील त्यांच्यासाठी 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर निधी दिला जाणार आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बरेच शेतकरी वगळले जाण्याची देखील शक्यता आहे। आता याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र नाहीत, कोणकोणते व्यक्ती पात्र नाहीत, जे शासनाने JR प्रमाणे सांगितलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर जे लोकसभेचे सदस्य असतात, राज्यसभेचे सदस्य असतात, केंद्रीय मंत्री असतील, केंद्रीय माजी मंत्री असतील, यांना देखील या योजनेचा लाभ भेटणार नाही। त्यानंतर हे झालं केंद्राचं। त्यानंतर खाली आलं तर जे काय आपले माजी आमदार असतील, माजी मंत्री असतील, माजी राज्यमंत्री असतील, विधानसभेचे सदस्य असतील, विधान परिषदेचे आजी माजी सदस्य असतील, यांना देखील या कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही। त्यानंतर जिल्हा परिषदेचे जे काही सदस्य असतील, नगरपालिका नगरपंचायत याचे जे काही सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, ज्यांचं उत्पन्न म्हणजे ज्यांचं मासिक पगार 25,000पेक्षा जास्त आहे असे सदस्य देखील वगळले जाणार आहेत। आता त्यानंतर आपण पाहिलं तर सहकारी विविध सोसायटी असतील, दूध संघ असतील, त्यानंतर सेवा संघ असतील, यांना सुद्धा या कर्जमाफीतून वगळलं जाणार आहे। तसेच राज्य सार्वजनिक उपक्रम असतील म्हणजे महामंडळ असतील, याच्यामध्ये महावितरण असेल, MIDC असेल, ST महामंडळ असेल आणि ज्या काही अनुदानित संस्था असतील, यांचे कर्मचारी असतील ज्यांचं उत्पन्न 25,000पेक्षा जास्त आहे मासिक वेतन, यांना देखील या कर्जमाफीचा लाभ हा भेटणार नाही। त्यानंतर समजा शेतीबाह्य उत्पन्नातून जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात किंवा आयकर भरतात तर यांना सुद्धा याच्यातून वगळलं जाणार आहे। त्यानंतर निवृत्ती वेतन जे घेत आहेत, निवृत्तीधारक आहेत, ज्यांना पेन्शन भेटते, अशा व्यक्ती देखील यातून वगळले जाणार आहेत। आणि ज्यांचं निवृत्ती वेतन समजा 25,000पेक्षा जास्त आहे हे देखील शेतकरी वगळले जाणार आहेत। त्याच्यामध्ये माजी सैनिकांना याच्यातून वगळलेला आहे, त्यांना देखील या योजनेचा लाभ भेटणार आहे। त्यानंतर कृषी बाजार समिती असतील, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका, दूध संघ आणि त्यांचे पदाधिकारी तसेच कर्मचारी यांचं देखील जर मासिक उत्पन्न 25,000पेक्षा जास्त असेल तर यांना देखील कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही। आता याच्यामध्ये जे काय हंगामी कारखान्याचे जे कामगार असतात त्यांना कर्जमाफीचा लाभ हा भेटणार आहे। तर एवढे सगळे लोक या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत। त्यानंतर शासनाने काय सांगितलं, 1 एप्रिल 2019 यापूर्वी ज्यांनी कर्ज घेतलेले असेल हे देखील शेतकरी याच्यातून वगळले जाणार आहेत। त्यानंतर 30 सप्टेंबर पूर्वी जे थकीत आहेत ते देखील शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर जे काही संपूर्ण कर्जमाफी ती त्याच्यामध्ये बरेच म्हणजे खूप थोडे शेतकरी बसणार आहेत। आता OTS मध्ये देखील बरेच शेतकरी वंचित राहण्याची भीती आहे, कारण एखाद्या OTS म्हणजे समजा तुमचं कर्ज 3 लाख असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वरचं 1 लाख रुपये भरलं तरच तुम्हाला त्या 2 लाखाचा लाभ घेता येणार आहे। आणि जे काही नियमित कर्जदार भरतात त्यांना सांगितलेलं आहे की 50,000 रुपये त्यांना 50,000 पर्यंत, म्हणजे फिक्स प्रत्येकाला 50,000 भेटलं असं नाही, त्याचा क्रायटेरिया नेमका कसा लावला हे आपल्याला पाहायला भेटेल, परंतु 50,000 पर्यंत त्यांना प्रोत्साहनपर लाभ भेटणार आहे। आता याच्यामध्ये बघा, जर एखाद्या शेतकऱ्याचं समजा तो आता रेग्युलर भरत आहे, परत तिथं पण त्यांनी 2 वर्षाची अट टाकलेली आहे। समजा एखादा शेतकरी 2 वर्ष नियमित भरतोय, परंतु 2026-27 मध्ये आता मार्च मध्ये समजा त्याने पहिलं भरून परत नवीन काढलेलं असेल तर अशा शेतकऱ्याला देखील आता 50,000 रुपयाचा लाभ भेटणार नाही। ज्या वेळेस तुम्ही मार्च 2027 मध्ये तुमचं कर्ज पूर्ण भरताना ज्या वेळेस भरताल त्याच वेळेस तुम्हाला 50,000चा लाभ भेटणार आहे। त्याच्यामुळे याच्यातून एक लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांचं खरंच कर्जमाफी गरजू शेतकऱ्यांना आहे, परंतु जर शेतकऱ्यांकडे ते 1.5 लाखच भरायला नाही आणि तुम्ही परत ते 1.5 लाख भरल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर निधी देत असाल तर हे देखील एक कुठेतरी चुकीचं आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर 2019 पूर्वी
2019 पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असेल तर त्यांना देखील यापासून वंचित ठेवलेलं आहे. त्यानंतर 2019 च्या कर्जमाफीचा ज्यांनी लाभ घेतलेला आहे अशा जे काय असतील त्यांना देखील याच्यातून कमी लाभाचा फायदा होत आहे असं देखील दिसून येत आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना नियम आणि अटीचा मोठा सामना करावा लागत आहे. वेगवेगळे आंदोलनं झाली परंतु त्या आंदोलनाला शासनाने कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. त्याच्यामुळे जरी आकडे फुगवाफुगवीचे असले तरी याच्यामधून एक लक्षात घेण्यासारखं आहे, प्रत्येक गावामध्ये विविध सहकारी सोसायटी आहेत. प्रत्येक गावातून राष्ट्रीयकृत बँकेचं देखील कृषी कर्ज घेतलेलं असते. परंतु याच्यामधून जर हिशोब केला तर प्रत्येक गावामध्ये कमीत कमी लहान गावामध्ये 200 ते 300 शेतकरी असतात. प्रत्येकाने कर्ज भरलं तर एका गावातून 2 ते 3 कोटी रुपयांचा निधी हा शासनाला कर्जातून जमा होत आहे. आणि हा जमा झालेला निधी जवळजवळ एका गावाचा 2 ते 3 कोटी असेल म्हणजे लहान गावाचा, तर असे 35 ते 36 हजार खेडे आहेत, इतर शहरं वेगळी. मग याच्यातून वसुली किती झाली आणि शासन नेमकं 36,000 कोटीचा जो काय आकडा दाखवत आहे याची कुठंतरी खूप मोठी तफावत आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं डायरेक्ट कर्ज देण्यापेक्षा नियम आणि अटीमध्ये याला गुंतवून ठेवलं की काय असा देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रकारे प्रश्न आहे. परंतु याचा नेमका पुढे आता प्रक्रिया तर त्यांनी चालू केलेली आहे. त्यांनी जे काही नियमित कर्जदारांना 1 लाखापर्यंत द्या असं देखील शेतकऱ्यांचे जे काही शेतकरी नेते मागणी करत होते आणि ज्या काही नियम अटी आहेत त्याच्यामध्ये शिथिलता आणा असं देखील त्यांनी सांगितलं होतं. परंतु सध्या याची प्रोसेस जशी त्यांनी पहिली ठरवली त्याच पद्धतीने चालू आहे. आता याच्यामध्ये बदल होतो का नाही हे देखील सांगणं कठीण आहे. त्याच्यामुळे याविषयी अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास धन्यवाद.